चरणाजवळ काला करण्याचं सद्भाग्य आपल्या सगळ्यांच्या हरिभक्तीपरायणांच्या आणि सगळ्या आपल्या भक्तिनिष्ठांच्या भावनिष्ठांच्या समोर मला काला करण्याच्या सेवेचं फल मला प्राप्त होत आहे, माझं सद्भाग्य समजतो। थोडा वेळ आपल्याला चिंतन करायचं आहे, कारण नंतर जेवण आहे, त्यामुळे कीर्तन वेळेवर सोडलं पाहिजे हा नियम आहे। नंतर जर पंगत नसती तर मी 4 वाजेपर्यंत तुम्हाला सोडलं नसतं, पण नंतर जेवण आहे आणि ते जास्त महत्त्वाचं आहे, काला होत राहतो। त्यामुळे त्या पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या फलाकरता मला थोडा वेळ सेवा करायची, फार वेळ आपला घेणार नाही। तुकोबाराय या अभंगामध्ये आपण काला वाटण्याकरता काय केलं याचं साधन आपल्या समोर व्यक्त करतात। काला सेवन करणं आणि काला वाटणं या दोन स्वतंत्र अधिकाराच्या दोन गोष्टी आहेत। परमार्थामध्ये जी कोणती भूमिका आणि जी कोणती योग्यता आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, त्या प्रत्येक योग्यतेकरता आणि त्या प्रत्येक भूमिकेकरता स्वतंत्र अधिकार असतो आणि तो स्वतंत्र अधिकार आपल्याला आपल्या प्रयत्नाने आणि आपल्या विश्वासाने प्राप्त करून घ्यावा लागत असतो। ऐका, परमार्थाची सूत्र आहेत, परमार्थाचा एक विशिष्ट आकृतीबंध आहे, परमार्थाचा काही नियम आहे आणि परमार्थ आमच्या जीवनाचं कल्याण करणारा असेल तर परमार्थ हा रस्त्याच्या चौकात मिळणारी गोष्ट नाही आहे। त्याच्याकरता म्हणून काही अधिकार प्राप्त करून घ्यायचे असतील तर त्याच्याकरता आम्हाला काही प्रयत्नशीलता असली पाहिजे, आम्हाला तो अधिकार प्राप्त व्हावा याच्याकरता आम्ही काही साधन परंपरा स्वीकारली पाहिजे। आणि नुसती साधन परंपरा स्वीकारून चालत नाही, ते साधन नियत असलं पाहिजे, असा संप्रदायाचा आणि परमार्थाचा नियम आहे। विस्तार होईल बोलताना, पण साधन स्वीकारणं आणि नियत साधन स्वीकारणं याच्यामध्ये अंतर आहे। साधनेचं नियतत्व कशामध्ये लपलेलं असतं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। सगळेच पारमार्थिक संकल्पना माझ्या मर्यादित 1.5 तासामध्ये मला व्यक्त करता येतील असं नाही आहे, पण धावपळीत मी आपल्याला साधं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो। मला सांगा, तुम्ही गावाला कधीतरी कुठेतरी गेला असाल, जेव्हा तुम्हाला गावाला जायचं असतं तेव्हा कोणत्या गावाला जावं हे घरातून ठरवून बाहेर पडता का बसस्टँडवर गेल्यानंतर कोणती गाडी बरी वाटते याच्यावर कोणत्या गावाला जायचं हे ठरवता? काय तुमचा नियम काय, साधारण नियम काय? घरून आपण कोणत्या गावाला जायचं हे ठरवून निघायचं का निघाल्यानंतर मग ठरवायचं की कोणती एसटी बरी दिसते, ती जरा स्वच्छ दिसते, ही जरा चांगली दिसते, या एसटी मध्ये बसू, जिथं जाईल तिथं जाईल, असं चालेल काय? असं चालणार नाही। तुम्हाला जर पंढरपूरला जायचं असेल तर घरातून निघण्याच्या पूर्वी तुम्हाला ठरवावं लागेल की मला पंढरपूरला जायचं। याचा अर्थ असा की साध्य निश्चिती झाल्यानंतर त्या साध्यापर्यंत पोचवणारं जे एकमेवा द्वितीय साधन असतं, त्या साधनाला त्या साध्याचं नियत साधन असं म्हणतात। अगदी सोप्या भाषेत सांगतो मी आपल्याला। आणि मग आपण ठरवलं की पंढरपूरला जायचंय आणि पंढरपूरला जाण्याकरता म्हणून आपण एसटी स्टँडवर गेला, रेल्वे स्टेशनवर गेला आणि त्या एसटी स्टँडवर मुंबईला जाणारी एक गाडी लागली होती, इथून जरा नागपूर दूरच आहे, नागपूरला जाणारी एक गाडी लागली होती, चंद्रपूरला जाणारी एक गाडी लागली होती, आणखीन कुठे इकडं पुण्याला जाणारी एक गाडी लागली होती, अशा सगळ्या गाड्या लागल्या होत्या। त्याच्यात एक पंढरपूरला जाणारी गाडी लागली होती। मग बाकीच्या सगळ्या गाड्या जरा चांगल्या दिसल्या म्हणून पंढरपूरची गाडीच आहे आणि मुंबईला जाणारी गाडीच आहे। कोणत्याही गाडीत बसलं तर गाडीच आहे ना, मग बसा मुंबईच्या गाडीत आणि चला पंढरपूरला। जाता येईल का? जाता येणार नाही। आपल्याला पंढरपूरला जायचं असेल तर पंढरपूरला जाणाऱ्याच गाडीमध्ये आपल्याला बसावं लागेल, कारण पंढरपूरचं नामफलक लावलेली गाडी हे पंढरपूर नावाच्या साध्याचं नियत साधन असते, हे लक्षात घेतलं पाहिजे। तसं आमच्या जीवनामध्ये आम्हाला साध्य काय प्राप्त करायचंय, काल्याच्या परिप्रेक्ष्यातून विचार करताना, काल्याच्या भूमिकेतून विचार करताना काल्याच्या संबंधामध्ये 2 भूमिका संतांनी वापरलेल्या दिसतात। एक, काला सेवन करण्याकरता काय अधिकार लागतो आणि दुसरं, काला वाटण्याकरता आपल्याला काय अधिकार लागतो। 2 अधिकार आहेत आणि या 2 अधिकाराकरता आम्हाला 2 गोष्टी कराव्या लागणार आहेत। दोन्हीची साधन परंपरा वेगळी आहे,
तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून काला वाटण्याकरता आपण काय केलं याचं चिंतन आपल्या समोर मांडतात. विठ्ठला विठ्ठला ऐका, काला सेवन करण्याचा अधिकार वेगळा आणि काला वाटण्याचा अधिकार वेगळा. काला सेवन कुणाला करता येतो तसा तर तो सगळ्यांनाही करता येत नाही. लोक म्हणतात तुम्ही काय एवढं काल्याचं सांगता. काला खाण्याकरता काय अधिकार लागतो काय? जो या 5 दिवसामध्ये या मंदिराकडे फिरकला नाही, ज्यांनी कधी इथं काही सेवा केली नाही, जो इथं कधी येऊन बसला नाही, लांबून का होईना पण काय चाललंय हे पाहिलं नाही, ना टाळ घेतला, ना वीणा घेतला, ना कीर्तन केलं, ना प्रवचन केलं, ना श्रवण केलं, काही 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 त्यांनी केलं नाही. आणि ऐन काल्याच्या दिवशी काला वाटताना समोर आला, हात पुढे केला, द्या काला. त्याच्या हातावर काला ठेवला जात नाही का? त्याच्याही हातावर काला आहेच की नाही? आहे. मग तो काला सेवन करण्याकरता काय अधिकार लागला? 5 दिवसामध्ये आम्ही काही श्रवण केलं नाही तरी काला मिळाला, आम्ही 5 दिवसामध्ये टाळ घेतला नाही तरी काला मिळाला, आम्ही 5 दिवसामध्ये कीर्तन केलं नाही तरी काला मिळाला, आम्ही 5 दिवसामध्ये पंगत वाढली नाही तरी आम्हाला काला मिळाला, आम्ही या 5 दिवसामध्ये इथं येऊन झाडून काढलं नाही तरी आम्हाला काला मिळाला, या 5 दिवसामध्ये आम्ही या मंडपातलं खरकट काढलं नाही तरी आम्हाला काला मिळाला. आणि तुम्ही काय सांगता काल्याकरता अधिकार लागतो ना अधिकार लागतो म्हणून? त्याचं उत्तर देऊन जातो. 5 दिवसामध्ये जो इकडे फिरकलाच नाही तरी ऐन काला वाटताना येऊन हात पुढे करेल आणि त्याच्या हातावर जे पडेल ना ती दही लाही असेल, तो काला नसेल. दही लाही वेगळी, काला वेगळा. त्याच्या हातावर दही लाही हा पदार्थ पडेल, पण या पदार्थाच्या मागे असणारा काल्याचा भाव त्याला संपादन करता येणार नाही. मग काला सेवन करण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? त्याच्याकरता आम्हाला अधिकार लागतो. तुकोबाराय सांगतात कुणी काला सेवन करून चालत नाही. तुकोबारायांचं विधान असे, एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला. एके ठाई झालेला जो भाविक आहे त्याला काला सेवन करण्याकरता मिळत असतो. हा तुकाराम महाराजांनी घालून दिलेला अधिकार. थोडस बोलतो ऐका. एके ठाई झालेला भाविक, एके ठाई झालेला मुक्त आहे पण त्याला काला नाही. आणि जो भाविक आहे पण एके ठाई आलेला नाही त्याला काला नाही. त्याने एके ठाई येऊन जीवनमुक्त झालं पाहिजे आणि जीवनमुक्त झाल्यानंतर त्याने काला सेवन करण्याकरता भाविक पण टिकवलं पाहिजे, त्याला काला खाता येतो. विठ्ठला विठ्ठला मग एके ठाई या, भाविक व्हा, मग आपल्याला काला सेवन करता येईल. काला सेवन करण्याकरता काय अधिकार लागतो हे तुकोबारांनी सांगितलं. चला बळू गाई, 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 चला बळू गाई.
तुकोबाराय बोलतात, चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. हे जेऊ याच्याकरता चला वळू गाई. काला सेवन करायचं आहे ना, चला वळू गाई. प्रसिद्ध अभंग आहे, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. तुकोबाराय बोलतात, चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. चला एके ठाई गाई वळू, चला एके ठाई बैसू, चला एके ठाई जेऊ. मग काल्या सेवन करण्याचा अधिकार प्राप्त होतो. चला वळू गाई. चला वळू गाई याचा अर्थ असा नाही की गाई वळूला म्हणाल्या चला, असा त्याचा अर्थ नाही की चला बाबा चला आता आपल्याला जायचंय, असं नाही. चला वळू गाई. गाई वळू म्हणजे आपली इंद्रिय एके ठाई आणावी लागतील, तर आपल्याला काला सेवन करण्याचा अधिकार प्राप्त होईल. पण काला वाटण्याचा अधिकार प्राप्त होण्याकरता मात्र इथून पुढे काही साधनं करावी लागतात. काला मिळवता आला, एके ठाई होऊन भाविक झालेल्याला काला खाता आला, पण काला वाटायचा असेल तर त्याच्याकरता अधिकार वेगळा लागतो. अधिकार वेगळा. सगळ्यांना हा अधिकार प्राप्त होत नाही. काला वाटण्याचा अधिकार या जगात फक्त दोघांना. काला वाटण्याचा अधिकार या जगात फक्त दोघांना. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ एक. भगवंतानी काला वाटावा. नाही तर काला वाटण्याचा दुसरा अधिकार, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळ असी लाया वाटी. तिसऱ्याला अधिकार नाही. एकतर संतांनी काला वाटावा, नाही तर भगवंतानी काला वाटावा. या दोघांनाच काला वाटता येतो. काला वाटण्याचा अधिकार वेगळा. तुकोबारायांनी तो अधिकार संपादन केला. तो अधिकार संपादन केला. तुकोबारायांनी जगाला काला वाटला. अनेक प्रमाण, अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात. तुकोबारायांना सेवन करण्याचा अधिकार प्राप्त झाला, म्हणून तुकोबारायांना काला वाटण्याचाही अधिकार संपादन करून घ्यावा लागला. सेवितो हा रस वाटितो आणि काढायो नकारावरी, ध्यायो नकारावरी. सेवितो हा रस वाटितो आणि काढायो नकारावरी, ध्यायो नकारावरी. सेवितो हा वाटितो यारे होऊन कारण भरी, यारे होऊन कारण भरी. देवी मोहन कवच जोडी, यारे होऊन कारण भरी, यारे होऊन कारण भरी. सेवितो हा रस. हा म्हणजे कोणता रस? हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येथे येईल. हा रस सेवितो आणि का वाटितो. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं, सेवितो हा रस वाटितो आणि का. आपल्याला काला सेवन करता आला पाहिजे, वाटता आला पाहिजे. तुकोबारांनी काला वाटला. दस आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. तुम्ही पुरे म्हणेपर्यंत मी तुम्हाला काला देतो. हे तुकाराम महाराजांचं विधान जर बघितलं तर तुकाराम महाराजांनी काला सेवनही केला आणि तुकाराम महाराजांनी काला वाटला. का वाटला त्याचं एक कारण सांगून पुढे जातो. त्याचं एक कारण सांगून जातो. एक दोन महत्वाचे मुद्दे मला सांगून 3 अर्थ सांगायचे तर सेवा संपवायची. फार वेळ आपला घेणार नाही. 2 महत्वाचे मुद्दे सांगतो. तुकाराम महाराजांनी काला सेवन केला, तुकाराम महाराजांनी काला वाटला. कशा करता? याचं उत्तर हे आहे की काला सेवन करणं आणि काला वाटणं याच्यामध्ये पारमार्थिकांचे 2 विभाग होत असतात. परमार्थ करणाऱ्याचे 2 भाग आहेत. एक स्वार्थी परमार्थी आहे आणि दुसरा पारमार्थिक पारमार्थी आहे. असे 2 प्रकार. सेवितो हा रस इथेच जाऊन थांबला तर तो स्वार्थी परमार्थी आहे, आणि सेवितो हा रस एवढं करून न थांबता वाटितो आणि का केलं तर तो पारमार्थिक पारमार्थी झाला, परमार्थी झाला. असे 2 प्रकार. मी आपल्याला थोडंसं त्याच्यातलं सूत्र सांगून पुढे जातो. माझ्याकडे फार विस्तार करायला वेळ नाही, पण त्यातलं सूत्र सांगून पुढे जातो. आपण सगळे परमार्थ करणारी मंडळी आहोत. आपण पारमार्थिक वृत्तीचे आहोत, म्हणूनच इथे आलो, म्हणूनच कीर्तनाला आलो. आपल्याला परमार्थ आवडतो, आपण परमार्थ करतो. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदन लावलेलं आहे, एकादशीचं व्रत आम्ही करतो. आम्ही परमार्थ करणारी माणसं आहोत.
ठीक आहे, मला त्याबद्दल काही अडचण नाही, आनंदच आहे. पण मला प्रश्न असा विचारायचा आहे, आपण परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करतो? आपण परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करतो? एकादशी करणं म्हणजे परमार्थ आहे का? एकादशी करणं म्हणजे परमार्थ आहे का? अहो, एखाद्याच्या प्रारब्धामध्ये जर त्या दिवशी अन्न नसेल तर त्यालाही उपवास घडतो, मग त्यालाही पारमार्थिक म्हणायचं आहे का? ज्ञानेश्वरी वाचणं हा परमार्थ आहे का? असं नाही आहे. नुसती ज्ञानेश्वरी वाचणारे पुष्कळ आहेत, त्याला परमार्थी म्हणायचं आहे का? नाही. वारी करणाऱ्याला परमार्थी म्हणायचं असेल तर वारी करणारे पुष्कळ आहेत. नुसते वारकरीच परमार्थ करतात आणि वारीला जातात असं नाही. बीडी काडीची दुकानं घेऊन आळंदीहून पंढरपूरला चालत जाणारे कमी नाहीत. चहाच्या गाड्या पंढरपूरला नेणाऱ्या गाड्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये कमी नाहीत, आपल्याला माहिती आहे. ते बीडी विकतात, तंबाखू विकतात, सिगारेटी विकतात, गुटखा विकतात आणि पंढरपूर पर्यंत येतात. केवढे मोठे पारमार्थिक, केवढा परमार्थ म्हणता का? नाही ना. मग आम्ही परमार्थ करतो म्हणजे काय करतो? माझ्या परमार्थाचा जो उच्च बिंदू आहे, माझ्या परमार्थाची जी सर्वश्रेष्ठ अवस्था आहे ती नेमकी कोणती? आम्ही साधक आहोत, पण आमच्या परमार्थाची सर्वोच्च भूमिका कोणती? असा जर प्रश्न विचारला तर आमच्याजवळ त्याचं उत्तर पाहिजे. नाहीतर आम्ही परमार्थ करतो या विचाराला काही अर्थ राहणार नाही. आम्हाला कळलं पाहिजे. एखादा मनुष्य कारखाना सुरू करत असेल आणि त्याला जर विचारलं तुला कशा करता कारखाना सुरू करायचा आहे, तर त्याला हे उच्च सांगता आलं पाहिजे की मला या भारतातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती व्हायचं आहे म्हणून मी सुरू करतो. मान्य आहे ना? मान्य आहे. त्याला माहिती आहे की आपली उच्च अवस्था कोणती आहे. लहान मुलाला शाळेत घातल्यानंतर त्याला जर विचारलं बाबा कशाला शाळेत चालला, तर तो म्हणतो मला या महाराष्ट्रातला सर्वश्रेष्ठ डॉक्टर व्हायचं आहे. मान्य आहे. मला मोठा इंजिनियर व्हायचं आहे. मान्य आहे. का बाबा तू टाळ घेऊन उभा आहे? अरे या महाराष्ट्रातला एक अतिशय विद्वान कीर्तनकार मला व्हायचं आहे. मान्य आहे ना? आपल्या पारमार्थिक किंवा आपल्या साधन परंपरेची सर्वोत्कृष्ट अवस्था कोणती हे माहिती असल्याशिवाय आपण साधनेमध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही. मग आपण परमार्थ करत असू तर आपल्या परमार्थाची सर्वश्रेष्ठ अवस्था काय याचं उत्तर देऊन जातो. म्हणून मी म्हटलं मला लांबवायचं नाहीये, उत्तर देऊन जातो सरळ सरळ आपल्याला. मला ब्रह्मज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक होत नसतो. माझी समाधी लागते म्हणून मी पारमार्थिक होत नाही. ऐका, माझ्या मुखामधून अखंड नामस्मरण व्यक्त होतं म्हणून मी पारमार्थिक आहे असं जर म्हणत असाल तर हे 100% चुकीचं आहे. मला ब्रह्मज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक आहे, खोटी गोष्ट आहे. मला समाधी लागते म्हणून मी पारमार्थिक आहे, खोटी गोष्ट आहे. माझ्या मुखामधून अखंड नामस्मरण बाहेर पडतं म्हणून मी पारमार्थिक आहे, खोटी गोष्ट आहे. असं होत नाही. मी काय बोलतो याचं मला भान आहे आणि काय बोलायचंय हे माझं ठरलंय. ऐका, मला ब्रह्मज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक होत नाही. का? कारण मला काय मिळतं याच्यावर परमार्थ ठरत नाही. मला मिळालेलं मला जगाला देता येतं की नाही याच्यावर परमार्थ ठरत असतो. विठ्ठला विठ्ठला आता याची प्रमाण उदाहरणं पुष्कळ आहेत. पुष्कळ किती उदाहरणं देऊ मी आपल्याला? विचार करून बघा ना. संतांना मिळालेला मोक्ष संतांनी जगाला वाटला. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेवोनी आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत. ज्ञानोबारायांनी चिंतन केलं, महात्म्याचं चिंतन केलं. तुकोबारायांनी हे केलंय, ज्ञानोबारायांनी हे केलं, नामदेवरायांनी हे केलं, गोरोबा काकांनी चोखोबारायांनी हे सगळं केलं ना, म्हणून त्यांचा परमार्थ ठरला.
जयाने घातली मुक्तीची गवादी. अरे ज्ञानोबारायांनी मोक्षाचं अन्नछत्र घातलं. कोणी या ज्याला पाहिजे त्यांनी मोक्ष घेऊन जा. संत उदार उदार भरले अनंत भांडार. काय आहे? आपल्याला मिळवता येतं याच्यात परमार्थ नाही आहे. आपल्याला प्रयत्नानं जे मिळवता आलं ते निरपेक्षतेने जगाला देत राहणं हा परमार्थ आहे. जरा याच्यात अजून बारकावा सांगतो, तपशील. आमच्या मराठवाड्यामध्ये याला खाजवून खरूज काढणे असं म्हणतात. थोडा त्याच्यातला तपशील सांग, थोडा तपशील. काय आहे? आपल्याला जे आयतं मिळतं ते जगताला देणं हा परमार्थ नव्हे. आयतं वाड वडिलांनी आमच्याकरता आयतं ठेवलं होतं म्हणून आम्ही आयतं मिळालं होतं म्हणून जगाला देऊन टाकलं हा परमार्थ नाही. जे आम्हाला प्रयत्न करून मिळवावं लागतं, प्रयत्न केल्यामुळे जे मिळवलेलं आहे त्याचं मूल्य आम्हाला कळतं आणि मूल्याची जाणीव होऊन ते जगताला कोणत्याही प्राप्तीच्या अपेक्षेशिवाय देणं याला परमार्थ म्हणतात. परमार्थ हा प्रारब्धानं होणारी गोष्ट नाही आहे. माझ्या नशिबात असेल तर देव भेटेल, आयुष्यात भेटायचा नाही, लिहून घ्या माझ्याकडून. भेटत नाही, भेटत नाही. माझ्या नशिबात असेल. अहो मी एकाला सहज विचारलं, महाराज सहज विचारलं, पंढरपूरला आला नाही हो तुम्ही? तो म्हणला देवानी अजून बोलवलं नाही. केवढा अधिकार आहे, देवानी बोलवावं तेव्हा यांनी यावं. मी त्यांना म्हटलं मी देवाजवळ प्रार्थना करतो की देवानी लवकरात लवकर तुम्हाला बोलवावं. अरे देवानी बोलवावं मग आम्ही यावं, हा कुठला परमार्थ आहे हो? हा कुठला परमार्थ आहे? सहज विचारलं, पंढरपूरला आलं नाही. एकाला मी सहज विचारलं, म्हटलं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचली का? सहज विचारलं. ते म्हणले आपण असल्या भानगडीत पडत नाही. आणि त्या दिवशी मला कळलं, रोज सकाळी आंघोळ करून कपाळाला गंध लावून आपण करतो ती भानगड आहे. त्या दिवशी कळलं, अरे भानगड आहे काय? ज्ञानेश्वरी वाचणं हे प्रारब्धावर अवलंबून नाही महाराज. ज्ञानेश्वरी वाचणं प्रारब्धात नसतं, वारी करणं प्रारब्धात नसतं, एकादशी करणं प्रारब्धात नाही आहे. परमार्थ प्रारब्धानं होणारी गोष्ट नाही आहे, हे लक्षात घ्या. प्रारब्धानं होणारी गोष्ट नाही आहे. देवाची इच्छा असेल तर येऊ आम्ही पंढरपूरला, असं चालत नाही. एकाने मला सांगितलं पंढरपूर आम्हाला धार्जिण नाही. धार्जिण नाही कळतं का इकडं? धार्जिण नाही म्हणजे काय म्हणतं इकडं मला माहीत नाही. पंढरपूर आम्हाला पचत नाही. मी म्हणलं का? ते म्हणलं आमचे एक आजोबा पंढरपूरला गेले तिकडंच गेले, आमचे एक चुलत काका पंढरपूरला गेले तिकडंच गेले, आमचे वडील पंढरपूरला गेले तिकडंच गेले, तेव्हापासून आमच्या घरात कोणी पंढरपूरला जात. मी त्यांना म्हटलं तुमची आई कुठे गेली? ते म्हणले घरीच गेली. म्हटलं आजी कुठे गेली? घरीच गेली. पणजी कुठे गेली? घरीच गेली. अजून एक तुम्हाला मोठा भाऊ होता, कुठे गेला? घरीच गेला. अजून एक चुलत आजोबा होते, कुठे गेले? घरीच गेले. तुमचे चुलते गेले, कुठे गेले? घरीच गेले. तुमची आत्या मावशी गेली, कुठे गेली? घरीच गेली. म्हणलं तुमच्या घरांनी एवढे खाल्ले तर घरात राहायला आनंदानं राहता, आणि पंढरपूरला तिघच गेले तर पंढरपूर आम्हाला धार्जिण नाही. कुठल्या प्रारब्धावर परमार्थ अवलंबून असतो? परमार्थ प्रारब्धावर अवलंबून नाही आहे, लक्षात घ्या. परमार्थ हा शब्दच मुळात प्रयत्नाचा वाचक आहे. माझं बोलणं पटेल नाही तर न पटेल, परमार्थ हा शब्दच मुळात प्रयत्नाचा वाचक आहे. परमार्थ प्रयत्नाने होतो, परमार्थ विश्वासाने होतो, परमार्थ श्रद्धेने होतो, परमार्थ निष्ठेने होतो, परमार्थ भगवंताच्या चरणावर केलेल्या समर्पणाने सिद्ध होत असतो. परमार्थ प्रारब्धाची गोष्ट नाही आहे. मग एवढ्या निष्ठेनं, एवढ्या श्रद्धेनं, एवढ्या प्रयत्नानं आणि एवढ्या समर्पणानं आपल्या देहाला झिजवून आपल्याला जे मिळवता येतं ते जर निरपेक्ष अंतःकरणानं जगाला देता येत असेल तर त्याला परमार्थ म्हणा. ही परमार्थाची मूळ व्याख्या आहे. ऐका, मला लांबवायचं नाही. आपल्याला काय मिळतं याच्यावर परमार्थ नाही. आपल्याला मिळालेलं जगाला देता आलं पाहिजे तर तो परमार्थ. दुसरा एक मुद्दा मी सांगतो आणि अभंगाच्या अर्थाकडे जातो. आणखीन एक मुद्दा, आपल्याला मिळालेलं जगताला देता आलं पाहिजे, गोष्ट खरी, मान्य आहे. त्याच्यात एक गंमत सांगतो, त्याच्यातली काय आहे ती मोठी भावाची गंमत आहे त्याच्यात. आपल्याला मिळालेलं जगताला देता आलं पाहिजे, खरं आहे. जगताला देण्याकरता मिळवता आलं पाहिजे की? जगाला जर मला द्यायचं असेल तर आधी मला मिळवता आलं पाहिजे की नाही?
मला मिळाल्याशिवाय मला जगाला देता येईल का? मी उदाहरण सांगतो तुम्हाला, जाऊ द्या. मला असं वाटलं की सगळ्यांना 500-500 रुपये द्यावेत, असं माझ्या मनात आलं की सगळ्यांना 500-500 रुपये द्या, त्याच्याकरता निवडणूकच आली पाहिजे असं काही नाही. असंच वाटलं मला, सहजच वाटलं की आपण सगळ्यांना 500-500 रुपये द्यावेत, असं मला सहज वाटलं. मला जर सगळ्यांना 500-500 द्यायचे असतील रुपये, तर आधी या सगळ्यांना देण्या इतपत मला मिळवता आले पाहिजेत का नाही? मिळवता आले पाहिजेत का नाही? मला मिळालं तरच मला जगाला देता येतं, हा नियम आहे. पण या नियमाचा एक पोट विभाग सांगतो. मी 3 गोष्टी आपल्या समोर बोलतोय. आपल्याला मिळालेलं जगताला देता आलं पाहिजे, हे परमार्थाचं सूत्र आहे. जगताला देण्याकरता आपल्याला मिळवता आलं पाहिजे, हा नियम आहे. आणि या नियमाचा पोट विभाग सांगतो. पोट विभाग असा आहे, जगाला देण्याकरता आपल्याला मिळालं पाहिजे हे खरं आहे, पण ज्याला जगताला देण्याची इच्छा असते त्यालाच मिळत राहतं, हा नियम आहे. विठ्ठला विठ्ठला. परमात्मा सगळ्यांना भरभरून देत नाही. ज्याला जगाला देण्याची तळमळ आहे त्यालाच परमात्मा देतो. आपल्याला मिळालेलं जगाला देता आलं पाहिजे, जगाला देण्याकरता आपल्याला मिळवता आलं पाहिजे, आणि ज्याला जगताला देण्याची तळमळ आहे त्यालाच या जगतामध्ये मिळत राहतं, हा जगाचा आणि परमार्थाचा नियम आहे. म्हणून आपल्याला मिळालेलं देणं आणि देण्याकरताच मिळवणं, आपल्याला जे मिळतं ते आपल्याकरता नसतंच. मी आपल्याला किती उदाहरणं सांगतो. सांख्य दर्शनामध्ये याचा फार बारीक विचार आहे. आता ही वेळ नाही सांख्य सांगायची आणि ही जागाही नाही सांख्य दर्शन सांगायची, पण तुम्हाला गंमत सांगतो. लाकडापासून खुर्ची बनवतात का नाही? लाकडापासून पलंग बनवतात का नाही? लोखंडापासून कढई बनवतात का नाही? स्टीलपासून भांडी बनवतात का नाही? कापसापासून वस्त्र बनवतात का नाही? हे सगळं बनतं, आपल्याला माहिती आहे ना? माहिती आहे. लाकडापासून जी खुर्ची बनते, ऐका, लाकडापासून जी खुर्ची बनते ती खुर्ची खुर्ची करता बनत नसते, खुर्चीपासून वेगळा असणाऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला बसता यावं म्हणून बनत असते. बरोबर आहे का? बघा, लाकडापासून जो पलंग निर्माण होतो तो पलंग पलंगा करता निर्माण होत नसतो, पलंगापासून वेगळा असणाऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला विश्रांती घेता यावी म्हणून पलंगाची निर्मिती होत असते. बरोबर आहे? लोखंडापासून कढई बनवतात, ती कढई कढई करता बनवत नाहीत, त्या कढईमध्ये गुलाबजाम तळून आम्हाला खाता यावेत याच्याकरता लोखंडापासून कढई बनत असते. कापसापासून वस्त्र बनतं, हे वस्त्र कापसा करता बनत नसतं, कापसापासून वेगळा असणाऱ्या व्यक्तीच्या लज्जा रक्षणार्थ म्हणून या वस्त्राची निर्मिती होत असते. नियम आहेत ना हे, सांख्यदर्शनाने सांगितलेले नियम आहेत, मला विस्तार करायचा नाही. तसं आपल्याला ज्ञान मिळतं कशा करता? ते ज्ञान आपल्या करता नसतं, आपल्याला मिळाल्यानंतर ते जगताला देण्याकरता म्हणून आपल्याला मिळत असतं. आपल्याला भगवत कृपेनं प्राप्त होणारी भक्ती ही आपल्या करता नसते, ती भक्ती आपल्याला मिळाल्यानंतर आपल्यासारखी सगळ्यांना मिळावी, ही सगळ्यांना वाटण्याकरता आपल्याला मिळत असते. लक्षात घ्या, जगतामध्ये कोणताही पदार्थ हा त्या पदार्थाकरता निर्माण होत नसतो, त्या पदार्थापासून भिन्न असणाऱ्या दुसऱ्या पदार्थाच्या आनंदाकरता त्या वस्तूची निर्मिती होत असते. हा जगाचा नियम आहे. माझी भाषा थोडी अवघड वाटत असेल तर बारकाईनं ऐका. अशी अनेक उदाहरणं मी आपल्याला सांगितली. देवाने आपल्याला देह दिला कशा करता? आपण विषयाचा भोग घ्यावा म्हणून देवाने आपल्याला देह दिला नाही, हा देह जगताच्या कल्याणाकरता झिजवावा याच्याकरता देवाने आपल्याला देह दिला है ना. देवे दिला देह भजना गोमटा, मान्य आहे. पण भजना गोमटा देह घेऊन जेव्हा संत या पृथ्वी तलावर येतात तेव्हा संत काय करतात? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती कशा करता? पर उपकारे, दुसऱ्यांकरता म्हणून हा देह देवाने आपल्याला दिला. प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळालेली ही आपल्या करता नसते, जगताच्या कल्याणाकरता त्याचा व्यय करता यावा म्हणून ती आपल्याला मिळालेली असते. उदाहरणं पुष्कळ.
सगळीच उदाहरणं सांगण्यात आत्ता वेळ घालवण्यात अर्थ नाही. तसं आपल्याला मिळालेलं जगाला देता आलं पाहिजे, आणि जो जगाला देतो त्यालाच मिळत राहतं, हा नियम आहे. संस्कृतामध्ये ना दत्तम उपतिष्ठते असं म्हणतात. ना दत्तम उपतिष्ठते, दिल्याशिवाय मिळत नाही. तुम्ही देत राहा, मिळत राहील, दिल्याशिवाय मिळत नाही. अहो जाऊ द्या, ही संस्कृत वचनं वगैरे सोडून द्या. हरिपाठ म्हणणारी मंडळी आहोत आपण. हरिपाठ वाचा की, हरिपाठ वाचा. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. ज्ञानोबाराय सुद्धा आपल्याला सांगतात दिधल्या विण प्राप्त, दिल्याशिवाय मिळत नाही. आणि तुम्हाला खरं सांगू, ज्ञानोबाराय जे म्हणतात ना, दिल्याशिवाय मिळत नाही, आणि दिल्याशिवाय मिळत नाही याचा जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर सरकारी कार्यालयात जा. तिथं दिल्याशिवाय काही मिळत नाही. तिथं दिल्याशिवाय काही मिळत नाही. आपण नुसतेच हरिपाठ करून संपून चाललो. हरिपाठ जगणारी तर ती मंडळी आहे. तपे वीण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. बरं, हे गुज असं असतं की बाहेर कुणाला सांगता येत नाही. कोण सांगे? कोणी सांगू शकत नाही. दिधल्या विण प्राप्त अशा अर्थाचं मी बोलत नाही आहे. मी काय सांगतो ते नीट ऐका. दिधल्या विण प्राप्त ना दत्तम उपतिष्ठते. संस्कृतामध्ये वचन आहे, उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो ना दत्तम उपतिष्ठते. कालिदासाचं वचन आहे. त्याच्या मागे कथा आहे. त्याच्या मागे कथा आहे. थोडक्यामध्ये सांगतो, वेळ नाही आपल्याला, थोडक्यामध्ये कथा सांगतो. कालिदास भोजराजाच्या पदरी होते, कवी म्हणून, राजकवी म्हणून. एके दिवशी उन्हाळ्याचे दिवस, वैशाख मास, सूर्य असा डोक्यावर आलेला, रणरणत ऊन पडलं, खालून माती तापली, आणि कालिदासाला काहीतरी दरबारामध्ये काम पडलं म्हणून कालिदास दरबारात जायला भर उन्हामध्ये निघाले. रस्त्यानं जाताना कालिदासांना असं दिसलं की एक अत्यंत म्हातारा मनुष्य, 80-90 वय झालेलं, शरीर सगळं सुरकुतलेलं, कमरेतून वाकलेला, रस्त्यानं भर उन्हामध्ये चाललाय. पायामध्ये चपला नाही, डोक्यावर टोपी नाही, पटका नाही, छत्री नाही, काही नाही. वरून सूर्य आग ओकतोय, खालून माती तापलेली आहे. तापलेली माती सूर्यापेक्षा जास्त त्रास देते असं संस्कृतात एक सुभाषित आहे. जाऊ द्या, आपल्याला विस्तार करायचा नाही ना, म्हणून. वरून सूर्य आग ओकतोय, खालून माती तापलेली आहे. तापलेल्या मातीत पाऊल टाकलं की त्या म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यातनं पाणी यायचं. डोळे लाल झाले, शरीर, चेहरा सगळा त्या उन्हामुळे लाल 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 झालेला. पण बिचारा कसा तरी काठी टेकत टेकत त्या मातीतून, तापलेल्या मातीतून चालला. कालिदासाने हे बघितलं आणि कालिदासाला वाईट वाटलं. कालिदास त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, बाबा कशाला एवढ्या उन्हात बाहेर पड? अहो डोक्यावर छत्री नाही तुमच्या, पायामध्ये चपला नाहीत, एवढे पाय पोळतात तुमचे, वरून सूर्य आग ओकतोय, कशाला बाहेर पडला? बरं पडला तर पडला, निदान चपला तरी घालायच्या. त्या म्हाताऱ्याने सांगितलं, बाबा या उन्हात बाहेर पडायची हौस आहे का मला? काही काम आहे म्हणून. अहो मग चपला तरी घालायच्या. त्या म्हाताऱ्याने सांगितलं, बाबा माझ्याकडे चपला नाही, तो दारिद्र्य आहे, चप्पल घेण्या एवढा पैसा नाही माझ्याजवळ, कुठून घेऊ? कालिदासाला वाईट वाटलं. मागचा पुढचा विचार न करता कालिदासाने आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि त्याला देऊन टाकल्या. एवढे घाला, तुमचं दुःख मला बघवत नाही, एवढ्या चपला घाला आणि जा कुठं जायचंय. म्हाताऱ्या माणसालाही बरं वाटलं. त्याने त्या चपला घेतल्या, पायामध्ये घातल्या. आता अडचण अशी झाली, तो गेला निघून यांच्या चपला घालून, पण यांचे पाय पोळायला लागले ना. यांना कुठे शेतात काम करून सवय होती. पालखीतून फिरणारा कवी, त्याचे पायाला चटके बसायला लागले. त्याला काय करावं कळे ना. ऊन एवढं तापलेलं, दरबारात तर गेलं पाहिजे म्हणून पटपट पटपट दरबारात जावं म्हणून वेगानं कालिदास निघाले. तेवढ्यात भोजराजाचा माहूत भोजराजाच्या हत्तीला स्नान घालून मागून येत होता. त्यांनी बघितलं, हे राजकवी आहेत, पायामध्ये वाहना नाहीत आणि एवढ्या उन्हात कुठं निघाले. त्यांनी त्यांना हाक मारली, अ कविराज थांबा. कालिदास पटकन घराच्या सावलीला थांबले. ते म्हणले, काय रे? म्हणजे कुठं निघालाय? म्हणले दरबारात चाललो. अहो मग पायामध्ये वाहना नाहीत. ते म्हणले, आता तुला काय सांगत बसू, काय घडलं काय नाही ते. नाही आहेत वाहना, मला जायचंय दरबारामध्ये. तो माहूत म्हणाला, मलाही काही अडचण नाही, पण मीही दरबारात निघालो, हत्ती रिकाम आहे, कोणी नाही हत्तीवर, तुम्ही कशाला अनवाणी जाता? हत्तीवर बसा, मी घेऊन जातो तुम्हाला. कालिदासाला बरं वाटलं. त्या माहूताने हत्ती आणला,
बसवला. कालिदास हत्तीवर चढले. भोज राजाची सोन्याची अंबारी, त्याच्यात भोज राजाची गादी, आणि त्या गादीवर चढून कालिदास त्या अंबारीत बसले. बरं वाटलं, आता पाय भाजत नाही, वरून अंबारी आहे, वरून आपल्याला सावली आहे, छत आहे, खाली पाय भाजायचं कारण राहिलं नाही, हत्तीवर बसलोय आपण. कालिदासाला बरं वाटलं. कालिदास दरबाराकडे जायला निघाले. तेवढ्यात भर उन्हाळ्यामध्ये आपल्या राज्याची काय अवस्था होते हे बघायला भोजराजा समोरून घोड्यावर बसून आले. भोजराजाने बघितलं, हत्ती आपलाय, गादी आपली आहे, निशाण आपलंय, अंबारी आपली आहे. आपल्या जागेवर कोण बसलं? कारण कुणाच्याही जागेवर कोणी बसून चालत नाही. आता याचे अर्थ कसे करायचे ते करा. कुणाच्याही जागेवर कोणी बसून चालत नाही, ज्याच्या त्याच्या जागा असतात. ज्याच्या त्याच्या जागेवर ज्यांनी त्यांनी बसावं. कुणाच्याही जागेवर कोणी बसून कसं चालेल? चालणार नाही. मग आपल्या जागेवर कोण बसलं? राजाला वाईट वाटलं. जवळ जाऊन बघितलं तर कालिदास. राजा म्हणाला ठीक आहे, ठीक आहे, कोणी काय, कालिदास बसले. असं आहे, कोणाच्याही जागेवर कोणी बसू नये हे खरं आहे, पण कोणाच्याही जागेवर विद्वान बसला तर वाईट वाटू नये हेही खरं आहे. कोणाच्याही जागेवर विद्वान बसू शकतो. ज्ञानोबारांनी कुणाच्याही जागेवर बसावं. तुकोबारांनी अरे भगवंताला बाजूला करून भगवंताच्या जागेवर उभं राहावं. तुकोबारांनी दोष नाही, पण आपल्याला बसता येत नाही. कालिदास बसलेले बघितले. भोजराजा जवळ आला, घोड्यावर, कालिदास उंच हत्तीवर. आणि भोजराजाने कालिदासाला विचारलं, काय कविराज, आमच्या जागेपर्यंत हत्तीवर पोचला? काय मनात काय भानगड आहे? काय भानगड आहे? कारण पंडित बिघडला तर राजाला त्रास होतो. मग काय करावं? काल त्या भोजराजाने विचारलं, कसं काय माझ्या जागेपर्यंत जाऊन पोचले तुम्ही? अहो, राजाची जागा आहे ती, आणि तुम्ही राजाच्या दरबारातले सेवक आहेत. सेवकांनी राजाच्या गादीवर जाऊन बसावं, कसं काय माझ्या जागेपर्यंत पोचले? असा प्रश्न विचारल्यावर वर बसलेल्या कालिदासाने भोजराजाला उत्तर दिलं, उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो ना दत्तम उपतिष्ठते. कालिदासाने भोजराजाला असं सांगितलं, उपानहम म्हणजे वाहणा. उपानह शब्दाचा अर्थ आहे चप्पल, त्याची द्वितीया होते उपानहम. माझ्या दोन्ही चपला मया दत्तम, मी देऊन टाकल्या. माझ्या दोन्ही चपला मी देऊन टाकल्या. कशा होत्या? जीर्ण, वापरलेल्या होत्या, घासलेल्या होत्या. नवीन कोऱ्या करकरीत दिल्या नाहीत, वापरलेल्या, घासलेल्या. कर्ण विवर्जितम, अंगठा तुटलेल्या, वापरून झिजलेल्या, जुन्या झालेल्या चपला मी त्या म्हाताऱ्याला देऊन टाकल्या. तत्पुण्येनं गजारूढो, त्या म्हाताऱ्याला 2 चपला दिल्या, तर त्या पुण्याईनं राजाच्या जागेवर बसलो. का? कारण नादत्तम उपतिष्ठते, कारण दिल्याशिवाय या जगतामध्ये मिळत नसतं. कालिदासाचं वचन आहे. का बोलतो मी? लक्षात घ्या. का बोलतो? आम्हाला जे मिळतं ते जगाला देण्याकरता मिळतो. आम्हाला मिळतं आमच्या वैयक्तिक स्वार्थाकरता नसतं, ते जगताला देता यावं. घरामध्ये आपली पत्नी, आपली आई, आपली बहीण, आपली मुलगी स्वयंपाक करतात, त्या पोळ्या लाटतात. कशा करता? त्यांना स्वतःला आनंद मिळावा म्हणून नाही, तुमचं माझं पोट भरावं म्हणून. बघा, विचार करू, तुमचं माझं पोट भरावं म्हणून. आता ह्याची उदाहरणं देऊन वेळ घेत नाही. आपल्याला जे मिळतं ते जगाला देता आलं पाहिजे, याच्याकरता मिळवण्याकरता वेगळा अधिकार लागतो आणि देण्याकरता वेगळा अधिकार लागतो. काला आम्हाला मिळाला, पण आम्हाला मिळून चालला नाही. तुकोबारांना वाटलं तो जगाला देता आला पाहिजे ना. काला सेवन करण्यामध्ये जर एवढा आनंद आहे, तर तो आनंद जगाला मिळाला पाहिजे. मग तो काला वाटण्याकरता काही करावं लागेल. काय साधन करावं लागेल? तुकोबाराय म्हणाले, आम्ही काला वाटण्याकरता काही साधन केलं. काय साधन केलं तुकाराम महाराज तुम्ही? लोकांनी विचारलं, तुकोबाराय काला वाटण्याकरता तुम्ही काय साधन केलं? तुकोबाराय म्हणाले, आम्ही एकच साधन केलं, अभंगाच्या पंथी धरिला कृष्ण मनी, पंथी धरिला कृष्ण मनी, धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, धरिला कृष्णमणी, धरिला कृष्णमणी,
अवघाजनी कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. असं साधन आम्ही काला वाटण्याकरता केलं असं तुकोबाराय सांगतात. काला सेवन करण्याकरता काय केलं हा भाग वेगळा, आणि काला वाटण्याकरता काय केलं तर आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. हे कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे काय याचा थोडासा विचार करून सेवा संपवणार. थोडं भगवंताचं चरित्र सांगायचं, काल्याचं कीर्तन संपवायचं. थोडासा विचार आहे तेवढा ऐका. कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे काय? कृष्णमणी या शब्दाचा नेमका अर्थ काय? बरं, हेच साधन केलं, दुसरं कोणतंही साधन केलं नाही. का नाही? कारण कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं हे साधन असं आहे की ते सर्व साधनांपेक्षा सर्वश्रेष्ठ तर आहेच आहे, सर्व साधनांपेक्षा सोपं तर आहेच आहे, पण सर्व साधनांना पोटात घेणारं ते साधन आहे. ऐका, सर्व साधनांपेक्षा सोपं आहे याचा अर्थ फारच सोपं आहे अशातला भाग नाही, पण इतर साधनांपेक्षा सोपं आहे. तुका म्हणे सोपे, पुढं काय आहे सर्वाहुनी. तुकोबारांनी म्हटलंय नाम कसं आहे? सोपं आहे. पण सोपं आहे म्हणजे काय? सोपं नाही आहे, ते सर्वाहुनी सोपं आहे एवढंच आहे. म्हणजे ते फारच सोपं आहे असं नाही. बरं, ते तुकोबारा आहे, ज्ञानोबारांनी चिंतन केलं, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. मला सांगा, ते नाम सोपे रे जर ते सोपं आहे तर अद्वैत कुसरी विरळा जाणे का? कशा करता? काहीतरी कारण असेल की नाही? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. मला सांगा, जर सगळ्यापेक्षा हे सोपं आहे तर शहाणाच का घेतो? सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे ना. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पुढचं काय हो मला पाठ नाही. पुढचं काय? पुढचं शहाणा तो धणी घेतो असं. हां, शहाणा तो धणी घेतो येते आहे ना. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, जर सगळ्यापेक्षा सोपं आहे तर शहाणाच का घेतो? बरं, जाऊ द्या, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता आपण देवाच्या दरबारात बसलोय, एक लक्षात घ्या, कीर्तन म्हणजे मी एकट्याने बडबड बडबड करायची आणि तुम्ही माझ्याकडे बघत बसायचं, याला कीर्तन म्हणत नाही. माझ्या एकट्याची जबाबदारी नाही कीर्तन. कीर्तन तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद आहे. मी बोलतो त्याला तुम्ही प्रतिसाद दिला तर कीर्तन, नाही तर तुम्ही बसून राहायचं, मी 2 तास बडबड 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 करायची, माझं झालं की मी निघून जायचं, तुमचं जेवण झालं की तुम्ही निघून जायचं. हे कीर्तन नाही. इथं संवाद झाला पाहिजे, संवाद झाला पाहिजे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तर मग शहाणाच का घेतो? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. या जगात शहाण्याची संख्या जास्त आहे का मूर्खाची? अवघड आहे प्रश्न, मला माहिती आहे.
म्हटलं तर तसं अवघड नाही, पण सहसा कोणी उत्तर देत नाही. नाही म्हणजे याच्यात भीती काय असते, दिलेल्या उत्तरात आपलाच समावेश झाला तर काय करा, याच्यामुळं सहसा याला कोणी उत्तर देत नाही. पण ज्या अर्थी तुम्ही देत नाही त्या अर्थी उत्तर ठरलंय. जगामध्ये शहाण्यांची संख्या जास्त आहे का मूर्खांची? मग मूर्खांची संख्या जास्त असेल तर कमी असणारे शहाणेच का नामस्मरण करतात, सगळेच का नाही करत? आणि मग शहाणेच जर करत असतील तर त्याला सोपं कसं म्हणायचं? सोपं कसं म्हणायचं? काही विचार आहे का नाही त्याच्यामध्ये? काही चिंतन तर करावं लागेल का नाही? कंठामध्ये कृष्णमणी धारण केला, अरे हे सगळ्या साधनांपेक्षा सोपं आहे, सगळ्या साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि सगळ्या साधनांना पोटात घेणार आहे. म्हणून इतर साधनांचे जे परिणाम आहेत ना, ते परिणाम या अभंगामध्ये तुकोबारायांनी कंठामध्ये कृष्णमणी धारण करण्याने प्राप्त होतात असं सांगितलं. 3 परिणाम सांगितले: ज्ञानाचा परिणाम, कर्माचा परिणाम, योगाचा परिणाम एकाच अभंगामध्ये. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश ज्ञानाचा परिणाम, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू कर्माचा परिणाम, आणि तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे योगाचा परिणाम. कारण सामर्थ्य आहे ना, सामर्थ्य कशाने येतं? योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत, तुकाराम महाराज म्हणतात. सर्व शक्ती मिळवायच्या असतील तर योग लागतो, हा योगाचा परिणाम. हे सगळे परिणाम एका नामाने, एका कंठात कृष्णमणी धारण करण्याने प्राप्त होतात, मान्य आहे. मग कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे काय? म्हणजे काय? याच्याने सगळं मिळतं. आता प्रमाण देत नाही, सर्व साधनाचे सार, भव सिंधू उतरी पार वगैरे वगैरे. पण कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे काय असतं? कृष्णमणी आम्ही कंठात धारण केला, सप्तमी विभक्ती आहे, कंठात सप्तमी आहे. जाऊ द्या, तिकडे जायलाच नको आपल्याला. कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे काय? 1-2-3 अर्थ फक्त सांगतो, धावते सांगतो. कंठामध्ये कृष्णमणी धारण करणाऱ्यांना जर काला वाटण्याचा अधिकार असेल तर कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे काय? पहिला अर्थ जो तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं, तुकोबारायांचं वचन आहे, कंठी कृष्णमणी नाही अशुभ देवाणी, नाही अशुभ देवाणी, नाही अशुभ देवाणी. कंठी कृष्णमणी नाही अशुभ ते वाणी. मुखातून अशुभ वाणी बाहेर पडणं न पडणं याला कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं असं म्हणतात. आणि त्याचा सरळ अर्थ असा आहे, ज्याच्या मुखातून एकदाही अशुभ काहीही बाहेर पडलं नाही त्याला काला वाटण्याचा अधिकार आहे. विठ्ठला विठ्ठला. आता याचा किती विचार करता येईल? अशुभ शब्दाचा अर्थ काय? अशुभ शब्दाचा अर्थ अकल्याण, अशुभ शब्दाचा अर्थ असत्य. ज्याच्या मुखातून कधी कुणाच्या अकल्याणाची भाषा बाहेर पडली नाही त्याला काला वाटण्याचा अधिकार आहे. आणि ज्याच्या मुखातून कधीही असत्य बाहेर पडलं नाही त्याला काला वाटण्याचा अधिकार आहे. विठ्ठला विठ्ठल. याचा विस्तार खूप करता येईल. अशुभ बाहेर पडत नाही, अरे लोकांच्या मुखातून अशुभच बाहेर पडतं. शुभ कुणाच्या तुमचं भलं व्हावं असं सहसा मला वाटतच नाही.
माझं भलं झाल्यानंतर जर झालं तर तुमचं झालं तर हरकत नाही, पण माझ्या आधी तुमचं भलं व्हावं असं मला वाटत नाही. हा जगाचा नियम आहे. कुणाच्या मुखातून चांगलं बाहेर पडेल? तुकोबारायांचं अहो, काही काही माणसांची तोंडच अशी असतात महाराज, ती उघडली ना की त्याच्यातून फक्त गटारच बाहेर पडतं, गंगा नाहीच. फक्त गटार, फक्त गाळ बाहेर पडत राहत. तोंड उघडलं की वाईट बोलतात, चांगलं बोलत नाही. उघडलं की वाईट, सारखं गटार वाहत राहतो तोंडात, चांगलं बोलतच नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, काय सांगू आता तुम्हाला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुकोबार आहे. सगळ्या अभंगामध्ये अहो, बोलताना माणसांनी नीट बोलावं, चांगलं बोलावं. एखादा बरं आहे बाबा तुझं कल्याण व्हावं म्हणायला काही पैसे लागतात का? म्हणायला काही पैसे लागतात का? लागत नाही. हां, तुला हे मिळालं नाही का? मिळू दे बरं तुला. परीक्षेला जाणाऱ्या मुलाला म्हणावं, अरे बाबा वा तुला छान गुण पडू दे, म्हणायला काय चाललंय? परीक्षेला जाणाऱ्या माणसाला माणूस म्हणतो, काय झालाय का अभ्यास, का पुन्हा याच वर्गात? अरे नीट बोल, तो परीक्षेला चाललाय, नीट बोलावं, नीट बोलावं, वाईट बोलू नये. तुकाराम महाराजांनी फार चांगलं विधान केलंय, फार चांगलं तुकोबाराय बोलतात. सगळं सांगत बसायला कारण नाही हो. मांडवाच्या दारापुढे आणीला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड, जाळा नवऱ्याचे तोंड, समय न कळे काय उचित ये वेळे, तुका म्हणे खरा येथो निया दूर करा. माणसाला चांगलं बोल. एक माणूस असा होता, तुकोबारायांनी ज्याच्याकडे बघून अभंग रचना केली, असा असेल ना कुणीतरी, असा होता एक जण, तोंडातून कधी चांगलं बाहेर पडलं. एके दिवशी एका लग्नाला जाण्याचा प्रसंग आला. लग्नाला गेल्यानंतर मित्रांनी त्याला सांगितलं, पा तू बोललास की वाईट बोलतोस, हे लग्न कार्य आहे, मंगल कार्य आहे, इथं तोंड उघडू नको, वाईट बोलू नको, आम्ही सगळे बसलोय, गप्प बस, तोंडातून अक्षर काढू नकोस, तू बोललास की घाण बोलतोस, अजिबात बोलायचं नाही, शांत आमच्या जवळ बसून राहायचं, काही बोलायचं नाही. तो म्हणाला बोलत नाही मला काय, पण मांडवाला आग लागली तरी बोलू नको का? अरे तू बोलू नको बाबा, कशाला मांडवाला आग लागल्याची भाषा करतोय? शांत बस, जेवायची वेळ झाली, जेवण करून घे, निघून जा. तो म्हणला मला काय करायचंय, पिंडा एवढा भात खातो, इथं मंडपात मड्यासारखा पडून राहतो. चांगलं बोलता येत नाही. तुकोबारायांच्या मुखातून कधी अशुभ बाहेर पडलं नाही महाराज. ज्ञानोबारायांच्या मुखातून कधी असत्य बाहेर पडलं नाही. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो आम्ही, पुण्ये पोषली असाधारणे, तिये तुझे गुणवानणे, देवोनी मज उत्तीर्णे झाली आजी. ज्ञानोबारायांनी चिंतन केलंय, माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प. सुकूनही ज्ञानोबारायांच्या मुखातून खोटं बाहेर पडलं नाही. तुकोबारायांच्या मुखातून कधी अशुभ बाहेर पडलं नाही. लोक म्हणतात अशुभ काय, तुकोबाराय एवढ्या शिव्या कोणीच देत नाही, आणि अशुभ काय, तुकोबाराय शिव्या देतात मान्य आहे, पण मी एक सांगतो, तुकोबारायांच्या मुखातून जी शिवी येते की नाही, त्या शिवीमध्ये सुद्धा शिव आहे हे विसरू नका. त्या शिवीमध्ये सुद्धा शिव लपलेला आहे, त्याच्याने आपलं कल्याणच होणार आहे. जनाबाई देवाला शिव्या देतात, अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझं गेलं मढ, तुला पाहून काळ रड, तुझी रान रणकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली, उभी राहोनी अंगणी, शिव्या देत असे दासी जनी. जनाबाई देवाला शिव्या देतात तरी देवाला आनंद. हा काय छान बोलते, काय गोड बोलली जनाबाई. जनाबाई देवाला शिव्या देतात तरी देवाला त्या ओव्यासारख्या लागतात, आणि आम्ही ओव्या म्हणतो. मुखाला सवयच नाही ना चांगलं बोलायची. म्हणून ज्याच्या मुखातून कधी अशुभ बाहेर पडलं नाही आणि ज्याच्या मुखातून कधी असत्य बाहेर पडलं नाही, त्यालाच काला वाटण्याचा अधिकार आहे. विठ्ठला विठ्ठला. दुसरा अर्थ सांगतो, दुसरा अर्थ. कंठीधरीला कृष्णमणी म्हणजे काय? कंठामध्ये आम्ही कृष्णमणी, कृष्ण म्हणजे कृष्ण नावाचा मणी, मणी म्हणजे रत्न. भगवंताचं नाम हे रत्न आहे. आता त्याची प्रमाण देत बसत नाही. रत्न, रत्न कशाला म्हणतात? जातव जातव यद उत्कृष्टम तद रत्नमिति कथ्यते, अशी रत्न परीक्षेमध्ये रत्न शब्दाची व्याख्या आहे. ज्या ज्या जातीतलं जे जे सर्वोत्कृष्ट असतं त्याला रत्न असं म्हणतात, त्याला म्हणतात रत्न. माणसाच्या जातीतला सर्वश्रेष्ठ तानाजी मालुसरे म्हणून त्यांना नररत्न तानाजी मालुसरे असं. स्त्रीच्या जातीतल्या सर्वोत्कृष्ट अहिल्यादेवी म्हणून त्यांना नारी रत्न असं म्हणतात. हत्तीच्या जातीतला सर्वोत्कृष्ट
ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. ऐरावताला रत्न म्हणायचं कारण काय? हत्तीच्या जातीतला सर्वोत्कृष्ट. आणि आजकालच्या पत्रिकेत बघायचं झालं तर विद्वत रत्न. कुठून आणलंय कुणाला माहिती रत्न हे, पण आणलंय एवढी गोष्ट खरी. रत्न म्हणजे त्या त्या जातीतली सर्वोत्कृष्टता. तसं भगवत प्राप्तीच्या साधनेतली सर्वोत्कृष्टता ज्याच्या ठिकाणी आहे त्या कृष्ण नामाला आम्ही कंठामध्ये धारण केलंय. ज्याच्या मुखातून भगवंताचं नाम कधी बंद होत नाही त्याला काला वाटण्याचा अधिकार आहे. विठ्ठला विठ्ठल. आता त्याच्याकरता प्रमाण बघत राहा. माझी बज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे. अरे ज्याच्या मुखातून अखंड माझं नामस्मरण बाहेर पडतं. भगवान 9व्या अध्यायामध्ये बोलतात वगैरे सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः. अशा सगळ्यांना काला वाटण्याचा अधिकार आहे. हा दुसरा अर्थ. तिसरा अर्थ सांगून थांबणार. कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे काय? कृष्ण शब्दाचा अर्थ देवाचं नाव. ठेवा बाजूला, मी दुसरा अर्थ सांगतो. कृष्ण शब्दाचा अर्थ आहे काळा. काळा, कृष्ण म्हणजे काळा. तुकोबाराय सांगतात आम्ही कंठामध्ये काळा मणी धारण केला. आणि कंठामध्ये गळ्यामध्ये काळा मणी धारण करण्याचं महत्व हे पुरुषांना विचारू नका, बायकांना विचार. काळा मणी, गळ्यामध्ये काळा मणी धारण करणं त्याला काय म्हणतात? मंगळसूत्र. काय म्हणतात तुमच्याकडे? मंगळसूत्र म्हणतात ना, मंगळसूत्र. आम्ही कंठामध्ये काळा मणी धारण केला. मंगळसूत्राचं महत्व काय आहे हे पुरुषाला कळत नाही, ते स्त्रीला कळत. स्त्रीची अस्मिता आहे, स्त्रीचा तो अभिमान आहे. स्त्री बाकी कोणत्याही दागिन्याला हात लावू देईल, पण मंगळसूत्राला हात लावू द्यायची नाही, कधीच नाही. मंगळसूत्राला ती जेवढं जपते तेवढं ती इतर कोणत्याही दागिन्याला जपत, कोणत्याच दागिन्याला. मंगळसूत्र म्हणजे तिच्या जीवनाचा स्वाभिमान आहे. त्याला हात लावला की तिचा अभिमान दुखावतो. मग ती काय होईल आणि काय वाघीण आपल्या अंगावर धावत येईल सांगता येत नाही. बाकी सगळे दागिने नवऱ्याला घेऊन जाऊ देते, पण मंगळसूत्राला हात लावू देत नाही. मी खरं सांगू तुम्हाला, एक वेळ ज्याच्या नावाने ते मंगळसूत्र धारण केलंय त्याला पाय लावेल, पण मंगळसूत्राला हात नाही लावू द्यायचे. ज्याच्या नावानं मंगळसूत्र धारण केलंय त्याला लाथा घालील, पण मंगळसूत्राला ते हात नाही लावू द्यायची. इतकी ती मंगळसूत्राला जपत असते. आता काय सांगू याच्या पलीकडे तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात आम्ही गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण केलं. मंगळसूत्र धारण करणं म्हणजे विवाहित होणं. विवाहित होणं. पायात जोडवे, हातामध्ये चुडा आहे, केसामध्ये भांगामध्ये कुंकू घातलेलं आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. समजतो आपण की ही मायमाऊली कुणाची तरी झालेली आहे. आता तिच्याकडे माता म्हणूनच सगळा समाज बघेल, तिच्याकडे दुसऱ्या भावनेने समाजाला बघता यायचं. गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं की कळतं ही विवाह. एकाने मला विचारलं महाराज, तो म्हणाला बायकांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, पायातले जोडवे, हातातला चुडा हे सगळं बघून तिचं लग्न झालंय हे कळतं, तसं पुरुषाचं काय? मी म्हणलं त्याला पुरुषाचं काही नाही, त्याचं तोंड बघून कळतं लग्न झालंय का व्हायचंय. त्याला काय मंगळसूत्र करायचंय, त्याला काय करावं लागेल? त्याचं तोंड बघितलं की कळतं. जरा तोंडावर उल्हास वगैरे असेल, तोंड जरा प्रफुल्लित आनंदित दिसत असेल तर अजून व्हायचंय. आणि पडेल तोंडानं समाजात हिंडत असेल तर डोळे झाकून समजायचं त्याचं. ज्याचे त्याचे अनुभव कसे व्यक्त होतात बघा. कशा करता विनोद सोडून द्या, पण मंगळसूत्र धारण करणं म्हणजे काय? म्हणजे पत्नी होणं. आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भगवंताची पत्नी होणं हा भक्ताच्या जीवनातला सर्वोत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ अनुभव असतो. त्याच्या पलीकडे अवस्थेचा विचार करायचा झाला तर फक्त नामाचं चिंतन करता येऊ शकतं, अवस्थेचं चिंतन करता येतं. भगवंताची पत्नी होता येणं ही भक्ताच्या जीवनातली सर्वश्रेष्ठ अवस्था आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. घर रिघी झाले पट्टराणी बळे, घर रिघी झाले पट्टराणी बळे.
पट्ट राणी बळे वरिले सावळे परब्रह्म. ज्ञानोबारायांची अभंग तर या भूमिकेला सोडून नाहीच आहे. किती ज्ञानोबाराय देवाची पत्नी म्हणून भाज झाले बाई वो म्हणणारे ज्ञानोबाराय केवढ्या मोठ्या उच्च भूमिकेवर आहेत. आपण बघा, इकडे बघा माझ्याकडे, इकडे 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 माझ्याकडे, माझा ऐका. का बोलतो मी आपल्याला? गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण करणं याचा अर्थ भगवंताची पत्नी होणं, आणि भगवंताची किंवा कुणाचीही पत्नी होणं याचे दोन अर्थ. पत्नी होण्याचे दोन अर्थ असतात. पत्नी होणं म्हणजे पूर्ण समर्पित होणं, आणि पत्नी होणं म्हणजे त्याच्यावर सत्ता गाजवणं. दोन अर्थ आहेत. धावता विचार सांगणार आहे, धावता. पत्नी होणं म्हणजे काय? ज्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र, ज्याच्या नावाने मंगळसूत्र धारण केलंय त्याला ती समर्पित झाली. आता तिला स्वतःचा विचार नाही आहे. आता तिला स्वतः करता काही करावं लागणार नाही. आता सगळं त्यांनी करायचं. मला सांगा, गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण करून ज्याच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून ती त्याच्या घरात आली, मग घरातलं अन्नधान्य संपलं, जबाबदारी त्याची का तिच्या वडिलाची? त्याची. घरामध्ये तिला कपडे कमी पडले, जबाबदारी त्याची का तिच्या वडिलाची? त्याची. अजूनही काही जणांना तिच्या वडिलाचीच वाटते. असं चालत नाही. आता आमचे आजोबा असं म्हणत असत. आमचे आजोबा असं म्हणायचे, एकदा त्याच्या नावचं कुंकू लावून ती त्याच्या घरात आली ना, मग त्याची पॅन्ट फाटली तरी चालते, तिची साडी फाटू देऊ नये लागते. त्याची जबाबदारी आहे, त्याचं कर्तव्य आहे, त्याचं उत्तरदायित्व आहे. असं काय करता? हां, त्यामुळे त्याला पूर्ण समर्पित आहे. आणि पूर्ण समर्पित आहे म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा विचार नाही, त्याच्या शब्दाशिवाय दुसरं प्रमाण नाही. म्हणून भगवंताच्या नावाने मंगळसूत्र धारण करून भगवंताला जे समर्पित झाले, आता काही राहिलं नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी, वगैरे वगैरे प्रमाण आपल्याला देता येतात. तसं तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमचा सर्वस्वी भार त्याच्यावर घालून टाकलाय. आता आम्हाला कसली चिंता नाही, तयाच्या कुळीची चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. आता आम्हाला कोणती चिंता नाही. एरवी तरी माझी या भक्ता, आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे, ज्ञानोबाराय बोलतात. म्हणून पत्नी होणं याचा अर्थ सर्व भार त्याच्यावर घालणं, स्वतःचा विचार न करणं. असा परमात्म्याचा विचार करताना जो स्वतःचा विचार करत नाही त्याला काला वाटण्याचा अधिकार आहे. आणि मंगळसूत्र धारण करणं याचा शेवटचा अर्थ आहे त्याच्यावर सत्ता गाजवणं. सत्ता गाजवणं, मंगळसूत्र धारण करणं म्हणजे सत्ता गाजवणं. आता हे किती लांबवू मी, वेळ संपली आपली, किती लांबवू? मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. घरामध्ये सत्ता त्याची चालते का तिची? मोकळं उत्तर द्या, घाबरू नका, काही होत नाही, मी आहे इथं, तुम्ही बिलकुल घाबरू नका. घरामध्ये सत्ता कुणाची, त्याची का तिची? हा, काय ऐकू आलं नाही? तिची. मला वाटलं आमच्याकडचेच असले असतील. अरे इथंही तर सुबोध महाराज, इथंही तसंच आहे ना. सत्ता तिचीच चालते महाराज. आम्ही म्हणतो मी घरातला करता पुरुष. कशाचा करता? कशाचा करता? मी उदाहरण देतो तुम्हाला. मला सांगा, समजा एखाद्या दिवशी तुम्हाला तुमच्याच घरामध्ये बटाट्याची भाजी खाण्याची इच्छा झाली आणि तिला जर कारल्याची करावी असं वाटलं, तर घरात कोणती भाजी होते? कोणती भाजी होते? कारल्याचीच होते. भाजी ठरवायचा अधिकार नाही तुम्हाला, आणि कशाचे करते पुरुष हो तुम्ही? कशाचे करते पुरुष? आपल्या हातात काही नसतं. केलेली कारल्याची भाजी बटाट्याची समजून खाणे एवढंच आपल्या हातात असतं. माणसानी तेवढंच करावं, संसार चांगला होतो. यालाही जर तुम्ही टाळ्या वाजवणार असाल तर माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार, प्रश्नच नाही. अरे कुणाची सत्ता महाराज घरामध्ये? ज्याच्या नावचं मंगळसूत्र आहे ना त्याची सत्ता नसते, जिचं मंगळसूत्र आहे ना तिची सत्ता चालते. तसं देवावर देवाची सत्ता नाही आहे. ज्या तुकोबारायांनी देवाच्या नावानं कंठी कृष्णमणी धारण केलाय त्या तुकाराम महाराजांची सत्ता देवावर चालते. देवानी कधी अवताराला यावं तुकोबाराय ठरवणार. देवानी कोणत्या रूपात अवताराला यावं तुकोबाराय ठरवणार. देवानी कसं अवताराला यावं तुकोबाराय ठरवणार. ज्याने ज्याने जैसे ध्यावे
तैसे व्हावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधरिये. तुकोबाराय बोलतात, ज्ञानोबारायांचं विधान आहे भगवंताच्या मुखातून 18वा अध्याय ज्ञानेश्वरीचा. ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखातून अर्जुनाला सांगतात, अर्जुना भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ ते तेची होत जाये, तो मी जाहलो आहे तुझे खेळणे आजी. ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखातून बोलताना सांगतात, भक्त मला जसा विचारात घेईल तसं मला तिथं प्रकट व्हावं लागतं. माझी सत्ता माझ्यावर चालत नाही, भक्ताची सत्ता माझ्यावर चालते. म्हणून देवावरही जो सत्ता गाजवू शकतो त्याला काला वाटण्याचा अधिकार आहे. ज्याच्या मुखातून अशुभ बाहेर पडलं नाही, ज्याच्या मुखातून असत्य बाहेर पडत नाही, ज्याच्या मुखातून नामच बाहेर पडतं, ज्याने भगवंताला आपलं सर्वस्व समर्पित केलेलं आहे आणि ज्याची भगवंतावर सत्ता चालते, तो काला वाटण्याचा अधिकारी आहे. आणि तो काला वाटण्याचा अधिकार कशाने प्राप्त होतो तर कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये काला वाटण्याकरता आपण काय साधन केलं त्याचा विचार आपल्याला बोलून दाखवतात. त्याचा मर्यादित विचार आपल्यासमोर ठेवला. आपल्या काल्याच्या कीर्तनाचा असा नियम आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं चरित्र सांगावं असा दंडक आपल्या संतांनी आपल्याला घालून दिला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी असं तुकोबारायांनी म्हटलंय. पण तुकोबाराय इतके दूरदृष्टे आहेत, तुकोबाराय द्रष्टे महापुरुष आहेत. त्यामुळे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं हे गोकुळी काल्याच्या कीर्तनामध्ये कोणतं चरित्र सांगावं, कीर्तनकार स्वतंत्र नाही आहे. केले देवे गोकुळी हा नियमच आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं कोणतं चरित्र सांगावं, कीर्तनकार स्वतंत्र नाही. पण काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं किती चरित्र सांगावं
कीर्तनकार स्वतंत्र आहे. किती सांगावं. तुकोबारांनी आपल्याला सांगितलं चरित्र ते उच्चारावे. तुकोबारा असं म्हणाले नाहीत चरित्र ते विस्तारावे असं म्हणले नाहीत, उच्चारावे. आपल्याला फक्त उच्चार करायचा भगवंताच्या चरित्राचा आणि आपल्याला थांबवायचं आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं चरित्र सांगा. कोणतं चरित्र? भगवंताने वृंदावनामध्ये केलं ते चरित्र. भगवान श्रीकृष्ण जगताच्या कल्याणाकरता अवताराला आले, पण अवताराला येण्याच्या पूर्वी या जगताची स्थिती काय आहे याचा विचार आपल्याला संतांनी आणि आपल्या परंपरेतल्या भागवत आदी ग्रंथांनी आपल्याला बोलून दाखवलेला आहे. पृथ्वीवर पाप माजलं, पृथ्वीवर खूप पाप झालं, त्याच्याने दुष्ट सगळे माजले, सज्जनांना त्रास व्हायला लागलं. पृथ्वीला त्याचा त्रास झाला. ती पृथ्वी गायीचं रूप घेऊन भगवंताकडे गेली, पण ब्रह्मदेवाने तिला सांगितलं की मी भगवंताला निरोप देतो. आता पृथ्वीला पापाचं ओझं झालं. या पृथ्वीला कोणत्या पापाचं ओझं होईल? कोणतं पाप केलं म्हणजे पृथ्वीला ओझं होतं? कोणतं पाप? तुकोबारांनी त्याचं उत्तर आपल्याला दिलं. काही नित्यनेमा वीण अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ, त्याचा होय भूमिभार. भूमीला कशाचा भार होतो? सकाळी उठल्याबरोबर नित्यनेम न करता जो अन्नाचं सेवन करतो अशा लोकांचा पृथ्वीला भार होतो. सकाळी उठल्याबरोबर माणसाला भाकरी जाते कशी हे मला अजून कळलं नाही. उठल्याबरोबर बसलेल्या अंथरुणावर जेवण कसं जातो? स्नान नाही, कपाळाला गोपीचंदन नाही, बुक्का नाही, रामकृष्ण हरी म्हणणं नाही, पसायदान म्हणणं नाही, हरिपाठ म्हणणं नाही, ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचणं नाही, गाथ्यातले 4 अभंग वाचणं नाही, काही नाही. उठलं की खायला लागतं. आमच्याकडच्या मराठवाड्यातल्या कुत्र्यांचं असंच आहे. त्यांना उठलं की खायला इकडची कुत्री कशी आहेत मला नेमकं सांगता येणार नाही, परंतु उठलं की त्यांना खायला लागतं. या माणसाचं पृथ्वीला ओझं होतं म्हणतात तुकोबा. मनुष्य म्हणून जन्माला येऊन मनुष्यत्वाच्या मर्यादा न पाळणाऱ्या अशा लोकांचं पृथ्वीला ओझं होतं म्हणतात तुकोबा. आणि मग त्या पृथ्वीचा निरोप भगवंताकडे गेला. भगवान अवताराला येतो म्हणाले. भगवंताने अवताराची सगळी व्यवस्था केली. भगवान श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता या पृथ्वीवर रोहिणी नक्षत्र बुधवारच्या दिवशी अवताराला आले. विठ्ठला विठ्ठला भगवान अवताराला आले. अवताराला आल्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या वडिलांच्या कानामध्ये असं सांगितलं की मला इथं तुम्ही ठेवू नका. मला इथं ठेवाल तर तुम्हाला अडचणी निर्माण होतील. मला इथं ठेवाल तर माझं कार्य ठरवलेलं पूर्ण होणार नाही. मला इथं ठेवाल तर भक्तांना आनंद देण्यामध्ये प्रतिबंध निर्माण होईल. एका जागी राहण्यामध्ये किती अडचणी निर्माण होऊ शकतात हे भगवंतानी व्यापक बुद्धीच्या माणसाकरता म्हणून सांगितलं. मी जर इथं राहिलो तर तुम्हाला कंस येईन, मला मारण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला अडचण होईल. मी जर इथं राहिलो तर मी गोकुळात जाऊन जो आनंद भोगण्याचं ठरवून इथं आलो त्या माझ्या हेतूला मर्यादा येतील. मी जर इथं राहिलो तर माझी वाट बघणाऱ्या ज्या वेदातल्या श्रुती गोपिकांच्या रूपानं गोकुळात प्रकट झालेल्या आहेत त्यांना माझी भेट घेता येणार नाही. याच्याकरता मला इथं ठेवायचं कारण नाही, मला इथून हलवा. कुठं जायचंय कुठं जायचंय म्हणल्यानंतर भगवंतानी आपल्या वडिलांना सांगितलं नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली जेथे ठेवी मज आणि तेथे. मला नंदाच्या घराला घेऊन चला असं भगवंतानी सांगितलं. गंमत अशी आहे की नंद हे नाव नाही आहे, नंद ही पदवी आहे. ऐका, आपण नंद हे नाव म्हणतो, नंद हे नाव नाही, नंद ही पदवी आहे. आपण गर्गसंहिता बघा, गर्गसंहितेमध्ये 5 पदव्यांचा विचार केलेला दिसून येतो. उपनंद, नंद, वृषभानू, वृषभानूवर आणि नंदराज अशा 5 पदव्या आहेत. कशावरून ओळखायच्या ह्या? ज्याच्याकडे 5 लाख गायी आहेत त्याला उपनंद ही पदवी आहे. ज्याच्याकडे 9 लाखाच्या वरून गायी आहेत त्याला नंद ही पदवी आहे. ज्याच्याकडे 10 लाखाच्या पुढं गायी आहेत त्याला वृषभानू ही पदवी आहे. ज्याच्याकडे 40 लाखाच्या वर गायी आहेत त्याला वृषभानू वर ही पदवी आहे. आणि ज्याच्याकडे 1 कोटी गायी आहेत त्याला नंदराज अशी पदवी आहे. भगवान म्हणाले मला नंदाच्या घराला जायचं आहे, म्हणजे नंदराजाच्या घराला जायचं आहे. आता नंदराज अनेक आहेत, कोणत्या नंदराजाच्या घराला जायचं आहे? अहो गोकुळातल्या नंदराजाच्या घराला, मज नाही गोकुळाला, गोकुळातल्या नंदराजाच्या घरी जायचं आहे. अरे गोकुळात सुद्धा अनेक नंदराज आहेत, तिथं कोणत्या? माया उपजली जेथे ठेवी मजा आणि तेथे. भगवंतानी आपला पत्ता सांगताना 3 खुण्या सांगितल्या. 1 नंदराजाच्या घरी जायचं आहे,
2 गोकुळातल्या नंदराजाच्या घरी जायचंय आणि 3 ज्या नंदराजाच्या घरी माया जन्माला आली त्या गोकुळातल्या नंदराजाच्या घरी जायचंय. मग वसुदेवाने भगवंताला उचललं, निघाले. मध्ये यमुना आडवी आली, यमुनेला पूर आलेला. पुढं जावं का मागे जावं कळेना. शेवटी वसुदेवाचा विवेक जागा झाला आणि वसुदेवाने असं ठरवलं, पुढे जाऊन तीर्थामध्ये प्राण गेलेला बरा, पण मागे जाऊन दुष्टाच्या हातून मरायचं नाही. जाऊ पुढे. पुढे जायला लागले. ती यमुना वर 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 यायला लागली, कारण यमुनेला भगवंताचं तोंड बघायचं होतं. यमुनेला भगवंताचं तोंड बघायचं होतं. का? कारण भगवान हे यमुनेचे जावई आहेत आणि जुन्या काळामध्ये सासू जावयाचं तोंड बघत नव्हती. जुना काळ सासू जावयाचं तोंड बघत नव्हते. याचा अर्थ जुन्या काळचे जावई तोंड न बघण्यासारखे होते असे नाही, बरे होते तेही दिसायला, तेही बरेच होते, नाही असं नाही. पण एक स्त्रीची मर्यादा म्हणून स्त्री पटकन कुणा पुरुषाच्या समोर येत नसे जुन्या काळामध्ये. मग काय करायचं? मग पडद्याच्या आडून बोला, दाराच्या आडून बोला, मग पलीकडून बोला, पलीकडच्या खोलीतून बोला, असं त्या काळामध्ये चालायचं. यमुनेने विचार केला, हा आपला भावी जावई आहे, लहान आहे तोवर याचं तोंड बघून घ्यावं, म्हणून तोंड बघायला यमुना वर आली. भगवंताने पाय बाहेर काढून तिला सांगितलं, लहान असलो काय मोठा असलो काय जावई आहे, तोंड दाखवणार नाही, पाय बघन समाधान मान, चल पाय बघ समाधान मान. याचं कारण काय? याचं आध्यात्मिक कारण असं आहे की भगवंतानी तोंड लपवून पाय दाखवला. याचा अर्थ असा आहे की भगवंतानी यमुनेचं निमित्त करून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हा निरोप दिलाय की माझं तोंड बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता नाही, माझे पाय बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता आहे. भगवंताचं तोंड बघून काही मिळत नाही. वारकरी जो पंढरपूरला जातो तो भगवंताचं तोंड बघायला जात नाही, भगवंताचे चरण बघायला जातो. देखिले तुमचे तोंड निवांत राहिले मन, असा अभंगच नाही आपल्याकडे. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, आता कोठे धावे मन, तुझे तोंड देखलिया, नाही ना, तुझे चरण देखलिया. तोंडापेक्षा भगवंताच्या चरणाला महत्व जास्त आहे. हे सांगण्याकरता भगवंतानी तोंड लपवलं, चरण बाहेर काढले, चरणाचा स्पर्श झाला, यमुना दुभंगली. यमुनेतून दुभंगलेल्या यमुनेतून घेऊन वसुदेव भगवंताला घेऊन पलीकडे गेले. तिथे माया जन्माला आली होती, तिथं भगवंताला ठेवलं, माया उचलली, परत आणली. आता गंमत अशी आहे, मुली वाचवा अभियान मोठ्या जोऱ्यात सुरू असतं, पण मुलाला ठेवून मुलगी उचलणारा पहिला द्रष्टा महापुरुष वसुदेव. वसुदेवाने मुलगा ठेवला आणि मुलगी उचलली, घालून दिलाय. मुलगी वाचवा अभियान लांब आहे, जुनं आहे. त्या मुलीला वाचवण्याकरता म्हणून ती घेऊन आली. आता प्रश्न असा आहे, तो परमात्म्याला तिथं ठेवलं, भगवंताला तिथं ठेवलं, रात्री कुणाला कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गोकुळाला कळालं. मग गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक धावे एके पुढे, वाटिता ती सुंटवडे. सगळ्या गोकुळाला आनंद झाला. गोकुळी आनंद प्रकटले, सुख निर्भर हे लोक घरोघरी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. हे झालं आणि हळूहळू भगवान मोठे व्हायला लागले. हळूहळू भगवान रांगायला लागले. हळूहळू भगवान भिंतीला धरून उभे राहायला लागले. हळूहळू भगवान पाऊल टाकायला लागले. हळूहळू भगवान चालायला लागले. हळूहळू भगवंताचं पाऊल घराबाहेर पडलं आणि आपल्या सगळ्या गोपाळांना एके दिवशी भगवंताने विचारलं, काय रे तुमच्या तब्येती अशा उदबत्ती छाप का? माझी तब्येत बघा कशी आहे. गोपाळांनी सांगितलं, देवा आमची आई लोणी विकायला नेते मथुरेमध्ये, आम्हाला ताक राहतं, ताक पिऊन कुणाची तब्येत होते काय? भगवान म्हणाले, आपल्या हक्काचं आपल्याला मिळत नसेल तर चोऱ्या करा, पण आपल्या हक्काचं मिळवून घ्या. त्या दिवशीपासून भगवंतांनी चोऱ्या करायला प्रारंभ केला. कुणाच्याही घरामध्ये जायचं, चोऱ्या करायच्या, पाहिजे तेवढं खायचं, नासधूस करायची, पण मथुरेमध्ये पोचू द्यायचं नाही. या चोऱ्यांच्या मागे एक राजकारण आहे, या चोऱ्यांच्या मागे एक अध्यात्म कारण आहे, या चोऱ्यांच्या मागे एक भक्ती कारण आहे, या चोऱ्यांच्या मागे एक समाज कारण आहे, या चोऱ्यांच्या मागे एक अर्थ कारण आहे. असा सगळ्या कारणांचा एकत्रित विचार करून भगवंतानी गोकुळामध्ये चोऱ्या करायला प्रारंभ केला. गोपिकांना त्याचा त्रास व्हायला लागला. एखादी गोपिका तक्रार घेऊन गेली की यशोदा म्हणायची, अगं माझं मूल तसं नाही, तुम्हाला वाटतं तुम्ही त्याला त्रास देता, तुम्ही लपवून त्याचा भोवरागे, आळ घेता शारंग धरागे, तुम्ही 12 घरीच्या 12 गे गोकुळीच्या नारी, माझं मूल तसं नाही, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाणे, तुम्ही सांगता गारहाणे गे गोकुळीच्या नारी, असं सांगितलं. एके दिवशी सगळ्याच गोपिका मग तक्रार घेऊन यशोदेकडे गेल्या आणि म्हणाल्या, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, काय करावं? मग यशोदेने सांगितलं, कानोबा
तुमच्यामुळे गावाला त्रास होतो ना, तुम्ही जा बरं, आपलं गोधन घेऊन रानामध्ये जात जा. उद्योग नसला की गावाला त्रास देता तुम्ही, चला बाहेर पडा. भगवान दुसऱ्या दिवशीपासून गायी गोपाळांबरोबर रानात जायला लागले. रोज तिथं जायचं, गायींना चारा चरू द्यायचा, पाणी दाखवायचं. गायी रवंथ करायला बसल्या की खेळाचा डाव मांडायचा, भूक लागली की आपली शिदोरी खायची, परत यायचं. आणि एके दिवशी भगवंतांनी गोपाळांना सांगितलं, उद्या आपण काला करू. काला म्हणजे काय? गोपाळांनी सांगितलं, विचारल्यावर भगवंतांनी सांगितलं, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये, चोरो नियामाये नवनीता आणावे. दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपाळांनी तशी शिदोरी आणली. वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ झाले. गोपाळ थकले. भगवंताला सांगितलं, कानोबा भूक लागली, खांदी भार, पोटी भूक, काय खेळा याचे सुख. मग भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे, काम सारोनी सकळ, आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ, म्हणती आणा शिदोऱ्या. भगवंतांनी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. सगळ्या गोपाळांची कमल पुष्पासारखी रचना केली. कमळाचं फूल आपल्याला माहिती आहे, लहान लहान पाकळ्या आत असतात, मोठ्या मोठ्या पाकळ्या बाहेर असतात. कमळाचं फूल माहिती आहे ना, कमळ कमळ. अरे असं काय, कमळाचं फूल माहिती आहे का नाही? हां, मग असं काय करता, कमळ कमळ. हां, कमळाच्या पाकळ्या, लहान लहान पाकळ्या आत असतात. तुम्ही गैर अर्थाने घेऊ नका, माझा काही संबंध नाही त्या क्षेत्राशी, मी साधा माणूस आहे. भगवंतानी कमल पुष्पासारखी रचना केली असं भागवतानी सांगितलंय, म्हणून मी आपल्याला सांगितलं. आता ते लहान लहान पाकळ्या आत असतात, मोठ्या मोठ्या पाकळ्या बाहेर असतात. अशा रचनेतून भगवंताने जगाला असं दाखवून दिलं, जो स्वतःला मोठा समजतो त्याला मी बाहेरच्या बाजूला ठेवतो, पण जो स्वतःला लहान समजतो त्याला मी आतल्या बाजूला घेत असतो, असं भगवंतानी सांगितलं. तशा पद्धतीची रचना केली. मध्यभागी स्वतः भगवान उभे राहिले. सर्वांच्या हातावर काल्याचा प्रसाद दिला. बोटाच्या फटीमधून चटण्या लोणची वगैरे वाढली. नर्म विनोदाने हास्य निर्माण केलं. आणि हा प्रसंग बघण्याकरता आकाशामध्ये देवादिक जमा झाले. यांचं वर्णन भगवान शुकाचार्य व्यास महर्षी भागवतामध्ये करतात. बिभ्रद्वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृणकवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधौ हासयन्नर्मभिस्वयेः स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञभुग्बाल केली पुंडलीकवरदे हरि श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की. तोच काल्याचा प्रसाद आज संतांच्या भगवंताच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होतोय. तो आपण सेवन करावा. काला आहे, इकडं तिकडं सांडू नका, पायाखाली येणार नाही याची दक्षता घ्या. इतरांना देताना त्याचा अपव्यय होणार नाही याचाही विचार आपण करा. कणभर मिळाला काय आणि मुठभर मिळाला काय, तो भगवंताचा प्रसाद आहे हे समजून श्रद्धेने त्याचं ग्रहण करा अशी सर्वांना प्रार्थना करतो. झालेली ही सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, भगवंताच्या, ज्ञानोबाराय तुकोबाराय सकल संतांच्या, जोग महाराजादी सकल संतांच्या चरणी समर्पित करतो. 5 दिवसाचा मोठा उत्सव आपण संपन्न केला. त्याच्याकरता अनेक गोष्टींची इथं मदत झाली आहे. कोणी त्याला निमित्त झालं, कोणी त्याला कारण झालं, कोणी त्याचा प्रतिनिधी झालं. हे सगळं जरी खरं असलं तरी बावनकुळे साहेबांच्या प्रतिनिधित्वामध्ये हा सगळा उत्सव इथं मोठ्या वैभवाने संपन्न झाला असला तरी याच्याकरता हरिभक्तीपरायण सुबोध महाराज यांनी फार मोठी धावपळ केली. आणि फार दिवसापासून हे सगळं एकत्रित बांधण्याचे त्यांचे प्रयत्न, जवळजवळ वर्षापासून हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. वर्षभर त्यांनी प्रयत्न केलेत. वारंवार भेटत राहिलेत, वारंवार इतरांना सांगत राहिले, वारंवार याच्या जाहिराती केल्या. तारखा घेणं हे सोपं प्रकरण नसतं. हे तुम्ही जेव्हा तारखा घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पण हे सोपं प्रकरण नाही. आम्ही सरळ मार्गाने जाणारी महाराज मंडळी नाही. आमच्या तारखा म्हणजे काय फार अवघड असतो हे सगळं. ही मोठ बांधणं मोठं अवघड असतं. पण सुबोध महाराजांनी ते केलं. आता सुबोध महाराज चातुर्मासामध्ये राहिले, काही शिकण्याचा प्रयत्न केला, कीर्तनं करायला लागली. पण हे सगळं आपण करताना याचा आनंद सगळ्यांना मिळाला पाहिजे. एकाच्या कैवाडे बहुताचा लाभ झाला पाहिजे असं जर व्हायचं असेल तर त्याच्याकरता हा सप्ताह करणं हे त्यांना जास्त महत्त्वाचं वाटलं. आणि त्याकरता अथक अविश्रांत परिश्रम करून त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने, मी मुद्दाम एका सुबोध महाराजांचं नाव घेतोय, कार्यकर्त्यांना वाईट वाटू देऊ नका, कारण त्याचं एकच आहे, हत्ती के पाव में सबके पाव असं म्हणतात. अर्थात सुबोध महाराजाचा आणि हत्तीचा काही संबंध नाही आहे. तथापि एक म्हण आहे म्हणून सांगितलं की त्यांनी फार परिश्रम केले. सगळ्यांना घेऊन पंढरपूरला आले. वारंवार खूप मोठे परिश्रम त्यांनी केले. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.
सुबोध महाराजांच्या प्रती आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज 5 दिवस इथं राहून मार्गदर्शक रूपामध्ये त्यांनी हा उत्सव संपन्नतेला नेला. हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज, हरिभक्तीपरायण जयेश महाराज, ही सर्व आदरणीय मंडळी, ही सगळी मंडळी आज उद्बोध महाराज आहेत. अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत. आपण सगळे टाळकरी मंडळी, गुणीजन, वादक, हे उनियोबा महाराज, ही सगळी मंडळी मुद्दाम इथे 5-5 दिवस उपस्थित राहिली. याच्यामध्ये मला एकदा विचारायचं आहे सुबोध महाराजांना, कुठे सुबोध महाराज? अहो सुबोध महाराज, वर्षभरामध्ये तुम्ही असं काय पुण्य केलंय की या लोकांनी 5-5 दिवस तुम्हाला दिले? काय साधना काय केली की जयेश महाराजांनी 5 दिवस द्यावे? काय साधना केली की कृष्णा महाराजांनी आपल्या एवढी मोठी फड परंपरा सोडावी, कार्यक्रम सोडावेत आणि 5 दिवस इथं येऊन राहावं? काय केलं? काय जर केलं असेल तर मला एकांतात सांगा. मलाही करायचं आहे, ते माझ्याकडे आले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. आज ही सगळी मंडळी मुद्दाम इथं उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. अर्थात आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज ठाकरे यांचं नाव न घेणं हा म्हणजे या सगळ्या सप्ताहाचा अपमान आहे. प्रमोद महाराजांचं नाव घ्या. बरं काय आहे, या सप्ताहामध्ये 2 प्रमोद एकत्र आले. 2 प्रमोद एकत्र आले. प्रमोद शब्दाचा अर्थ आहे आनंद. एक प्रमोद आला तर एवढा आनंद आहे, 2 प्रमोद आले तर किती आनंद, किती आनंद. एवढा आनंद मिळाला याला कारण ही सगळी टाळकरी मंडळी वारकरी शिक्षण संस्था आणि अन्य संस्थेमधून आपल्या सगळ्यांच्या आनंदाकरता, आपल्या सगळ्यांच्या परमार्थाकरता इथं मुद्दाम वेळ देऊन उपस्थित राहिली. आपल्या सर्व टाळकरी मंडळी, गुणीजन, वादक, गायक, आपल्या सर्व टाळकरी मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. झालेली ही सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज